नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपण व्हिडिओ तयार करीत आहे की जी माझ्याकडं ESWT म्हणजे शॉकवेव्ह थेरपी जी मशीन आहे, या थेरपीचा खरोखर आपल्या नपुसकतेसाठी बेनिफिट होतो का, त्याचे काही साईड इफेक्ट्स होतात का, याविषयी आज मी तुमच्याशी थोडक्यात तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे। मित्रांनो, ही जी शॉकवेव्ह थेरपी आहे याचं नेमकं कार्य काय आहे हे तुम्हाला मी समजावून सांगतो की हे शॉकवेव्ह थेरपीमुळं जेव्हा आपण आपल्या इंद्रियावर शॉक्स देतो तेव्हा ह्या इंद्रियावरच्या ज्या नसा असतात, ह्या ज्या नसा आहेत ह्या मोठ्या होतात आणि इंद्रियाकडच्या ब्लड व्हेसल जे आहेत ते नवीन तयार होतात। नवीन रक्तवाहिन्या तयार झाल्यामुळं लिंगामध्ये जितका तुम्हाला जास्तीत जास्त ब्लड फ्लो असेल तेवढं तुमचं इंद्रिय टाईट होईल। म्हणून मित्रांनो, शॉकवेव्ह थेरपी आज सकाळपासून मी 30 शॉकवेव्ह केल्या, कोणालाही त्रास झाला नाही, सगळ्यांना रिझल्ट एकदम छान भेटले आणि फॉरेनहून माझ्याकडं ही शॉकवेव्ह थेरपी घेण्यासाठी काही माझे पेशंट येत आहेत। मित्रांनो, आजच्या घडीला 21व्या सदीमध्ये सगळ्यात चांगली नपुसकतेसाठी जर ट्रीटमेंट असेल तर ती शॉकवेव्ह थेरपी आहे। शॉकवेव्ह थेरपी याच्यामुळे काही त्रास होत नाही, हे थोडक्यात मी तुम्हाला एक डेमो करून दाखवतो। जसं आता मी तुम्हाला दाखवलं की इंद्रियाच्या सर्व बाजूंनी आम्ही तुम्हाला शॉकवेव्ह देतो। प्रत्येक बारीक बारीक छोट्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना आम्ही स्टिम्युलेट करतो, त्यांना मोठं करायचा प्रयत्न करतो आणि कोणत्याही रिझनमुळं रक्तवाहिन्यांचा जर आकार कमी झाला असेल किंवा काही रक्तवाहिन्या कमी झाल्या असतील तर तुमच्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा डेफिनेटली हॅम्पर होतो आणि तो रक्तपुरवठा वाढवण्यासाठी आपण आपल्या पेशंटसाठी शॉकवेव्ह थेरपीचा वापर करतो। पण ही शॉकवेव्ह थेरपी जी आहे ही आमच्याकडे फोकल शॉकवेव्ह थेरपी आहे, याचे रिझल्ट अत्यंत चांगले आहेत आणि ही जर्मनी मेड असल्यामुळं थोडी म्हणजे मशीन पण महाग असल्यामुळं हा थोडा उपचार खर्चिक असल्यामुळं तुम्ही माझ्या क्लिनिकला केव्हाही या, मी तुम्हाला पूर्ण प्रॉपरली एक्सप्लेन करेल आणि त्यानंतर तुम्ही 5 मिनिटाचा डेमो घ्या। डेमो घेतल्यानंतर तुम्हाला काही त्रास झाला तर मला सांगा, काहीच त्रास होणार नाही आणि नंतर शॉकवेव्ह थेरपी त्याचे 8 ते 10 सिटिंग घ्यावाच लागतात, हे तुम्ही ते लक्षात ठेवा। पण 8-10 सिटिंग घेतल्यानंतर अजून 3 ते 4 वर्षानंतर तुम्हाला अजून एखाद्या वेळी शॉकवेव्ह थेरपी जर घ्यायचं काम पडलं तर आपण घेऊ शकतो। धन्यवाद मित्रांनो।